नमस्कार. चंद्र राशीप्रमाणे वृश्चिक राशींच्या व्यक्तींना जानेवारी 2026 या महिन्यासाठी मी आता मार्गदर्शन करणार आहे. वृश्चिक राशींच्या व्यक्तींना हा महिना जो आहे तो स्वतःची प्रकृती आणि प्रकृती संदर्भाने चिंता या गोष्टी संलग्नतेने मला जाणवत आहेत. म्हणे सतत एखाद्या गोष्टीची चिंता करणे आणि त्यामुळे त्रास निर्माण होणे अशा गोष्टी मला दिसून येतात. प्रत्यक्षात प्रकृतीबद्दल त्यांना चिंता करायचं कारण नाही, पण ती चिंता कुठल्या ना कुठल्या तरी गोष्टीची करत राहून त्यामुळे प्रकृती थोडीशी खालावणे किंवा प्रकृतीबद्दल काहीतरी तक्रारी येणे अशा गोष्टी मला यामध्ये दिसून येत आहेत. तर तुम्ही वृश्चिक राशींच्या व्यक्तींनी या महिन्यात कुठलेही टेन्शन घेऊ नये. आपलं कर्म प्रामाणिकपणे करत राहा. जे आपल्या समोर आलेलं काम आहे ते नीटपणे करा. त्याच्याकडे पूर्ण न्याय द्या त्याला, आणि त्या कामाचा पूर्ण आपल्याला कशा प्रकारे उत्तम उपयोग करून घेता येईल याचा आपण विचार करा. वृश्चिक राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये आपण स्वतः आणि आपले कुटुंबीय यामध्ये प्रवासाला किंवा अन्य कुठे बाहेरगावी जात असताना त्या त्रासातून कटकटीतून तुम्ही जाऊ नका. म्हणजे आनंदाने जे काय कराल ते करा. प्रवास करायचा आहे तो आनंदाने करा, काम करायचं आहे कुटुंबाचं ते आनंदाने करा. अशा सगळ्या गोष्टी आनंद मनामध्ये ठेवून करा, म्हणजे तुम्हाला त्रास कमी होईल. कारण प्रवासात सुद्धा चिंता काही ना काही प्रकारच्या असतातच, पण त्या चिंता सतत करून आपल्याला सोल्युशन मिळणार नाही. आनंदाने कुठली गोष्ट करा, म्हणजे आजच्या चिंता तुमच्या निघून जातील. नोकरी धंद्यामध्ये आपली चांगली प्रगती या महिन्यामध्ये दिसून येते. आपल्या कल्पनाशक्तीला नवीन नवीन वाव या महिन्यात मिळेल. काही आपल्याला प्रयोगशीलता करायची असेल तर ती सुद्धा तुम्ही या महिन्यात करू शकता. आपल्या स्वतःच्या संकल्पना समोरच्याला पटवून देणं अशा ज्या काही गोष्टी असतील त्यासुद्धा समोरच्याला पटतील, म्हणून त्या गोष्टी आपण दुसऱ्यांना योग्य प्रकारे पटवून द्या आणि त्या अंमलात आणा. नोकरी करणाऱ्या व्यक्तींनी विशेषतः या महिन्यात प्रयत्न करायला हरकत नाही. नवीन नोकरी बदलणे किंवा आपल्या या नोकरीतून इंटरनल चेंज घेणे, म्हणजे इंटरनल शिफ्टिंग करणे, एका पोझिशनमधून दुसऱ्या पोझिशनवर असं जे काही शिफ्टिंग असेल त्यासाठी सुद्धा प्रयत्न करायला, म्हणजे इंटरनल प्रमोशन आपण ज्याला म्हणतो तेही करायला प्रयत्न करायला त्यासाठी करायला हरकत नाही. वृश्चिक राशीच्या व्यक्तींना मी असंही सांगेन की जे स्वतंत्र काम करणारे लोक आहेत किंवा रोजगार करणारे, स्वतंत्र म्हणूया आपण की स्वयंरोजगार करणारे असे जे लोक आहेत त्यांनी नवीन नवीन शोध घ्यायला हरकत नाही. की आपल्याकडे टॅलेंट आहे पण आपण काय करू शकतो हा शोध घेऊन आपण नवीन आपल्या ज्या उत्साह जो आहे त्याला प्रोत्साहन द्या आणि नवीन गोष्टी करून बघा. असा हा महिना वृश्चिक राशींच्या व्यक्तींना आहे. स्वतः आपली प्रकृती मी म्हटल्याप्रमाणे दडपण न घेता कुठलंही काम करा तर प्रकृती आपली योग्य आहे. उद्योगधंद्यामध्ये मी सुद्धा सांगितलं त्याप्रमाणे आपण नोकरीत बदल करणे हा जर आहेच, पण त्याप्रमाणे प्रमोशन जे आहे ते इंटरनल प्रमोशन आहे. नोकरी बदलून प्रमोशन जे आहे त्याला थोडासा चान्स कमी आहे. शिक्षण घेणे अशा ज्या गोष्टी आहेत ते मुलं थोडं आलस्य, वृश्चिक राशीची मुलं थोडी आलस्यवान झालेली आहेत. तर आळस झटका, आळस सोडा आणि आपल्या कामाला योग्य प्रकारे लागा. कारण साहजिक आहे की शिक्षण घेताना कधी कधी कंटाळा येतो, आळस येतो, पण तो दूर ठेवून आपण आपल्या शिक्षणावर लक्ष केंद्रित करा. वृश्चिक राशीच्या व्यक्तींना मी असं सांगेन की आपण प्लॅन केलेल्या गोष्टीमध्ये काहीतरी विघ्न येण्याची शक्यता दिसून येते. की आपण पूर्वीपासून ठरवलं आहे अमुक महिन्यात अमुक गोष्ट करायची, अमुक तारखेला अमुक गोष्ट करायची, तर त्या आयत्या वेळी काहीतरी त्याच्यामध्ये विघ्न निर्माण होईल. पण विघ्न निर्माण झालं तरी ती गोष्ट करायची जी आहे ती सोडू नका. ती पुन्हा रिअरेंज करा किंवा त्याचं टाईम सायकल बदला आणि ती गोष्ट आपण करून दाखवा.
कारण ती आता मागे ढकललेली गोष्ट व ती कायमची मागे पडून जाईल. आपले मित्रमैत्रिणी असे जे लोक आहेत त्यांच्यापासून आपण अतिशय उत्साह आपल्याला मिळतोय. त्या उत्साहाने जे प्रेम प्रकरणात अडकलेले लोक आहेत त्यांनी यातून आता बाहेर पडा. घरी त्या गोष्टी ज्या आहेत त्या सांगा आणि घरच्यांची संमती मिळवा आणि त्या बाबतीत पुढे चला. आपल्या मित्रमंडळींच्या भूलथापांना काही वेळी फसण्याची शक्यता दिसून येते. म्हणून आपण मित्रांनी आणि आपल्या बरोबरीच्या व्यक्तींनी सगळ्यात सांगितलेल्या गोष्टी योग्य आहेत असा 100% विश्वास ठेवू नका. त्याची आपण पडताळणी करा, योग्य अयोग्य काय ते ठरवा आणि मगच ते इम्प्लिमेंट करा असं मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो. विशेषतः वृश्चिक राशीच्या व्यक्तींना कौटुंबिक गोष्टीमध्ये जेव्हा आपला उत्तरार्ध या महिन्याचा चालू होईल त्या उत्तरार्धामध्ये काही गोष्टी सहजपणे घडत जातील. तर त्या सहजपणे घडणाऱ्या गोष्टींना आपण सामोरे जा. उत्तरार्धामध्ये छोटे छोटे अपघात घडण्याचा योग दिसून येतो. भाजणे, कापणे, काही गोष्टीत लागणे किंवा जखम होणे अशा गोष्टी उत्तरार्धामध्ये दिसून येत आहेत वृश्चिक राशीच्या व्यक्तींना घरामध्येच. तर त्या गोष्टींना जास्त आपण जेव्हा सुरी, विळी अशा ज्या काही गोष्टी वापरतो रेग्युलर तर त्यावेळेला आपण थोडी सावधगिरी बाळगा. गॅसजवळ सावधगिरी बाळगा असाच मी सल्ला या ठिकाणी तुम्हाला देईन. बाकी कौटुंबिक वातावरण जे आहे ते उत्साहवर्धक असेल. घरात गेट टुगेदर होणे, सगळे घरातले नातेवाईक एकत्र येणे आणि एकत्र येऊन काहीतरी संक्रांतीसारखा सण किंवा असा काही साजरा करणे असंही यामध्ये दिसून येत आहे. तर त्याचा योग्य आपण जो आहे तो त्याचे योग्य फळ आपण स्वीकारा. उत्पन्न आपलं जे आहे या महिन्यामध्ये थोडंसं ओढाताणीचं राहणार आहे पण कमतरता निश्चित पडणार नाही. ओढाताण थोडीशी राहील पण हरकत नाही. ओढाताण राहिली तरी तुम्ही ते मॅनेज करू शकाल. हे होतं वृश्चिक राशीच्या व्यक्तींना मार्गदर्शन.